ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पतक्यांची. योद्धांची अन वीरांची तलवारीच्या पातीची, ही देव देश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. रक्त सांडलेले आहेत या महाराष्ट्राने. अनेक सारे रक्तबंबाल वीर बघितले आहेत. 2000 शत्रूंशी एकटा लढणारा बाजीप्रभू देशपांडे या महाराष्ट्राने बघितलाय. अगदी समोर मृत्यू असताना, हात तुटताना सुद्धा खरं तर किल्ल्याचं समर्पण करणारा, किल्ल्याला आपलं जीवन समर्पण करणारा वीर तानाजी माळुसरे या महाराष्ट्राने बघितलाय. जिवंत वाघाला फाडणारा, न डगमगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 5 पट हा आपला महाराष्ट्र प्रदेश वाढवणारा शिवपुत्र संभाजी महाराज या महाराष्ट्राने बघितलाय. आणि या सगळ्यांचं नंदनवन करून महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणारा जो तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात, तो भगवा छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राने बघितलाय. या महाराष्ट्रामध्ये खरं तर अनेक साऱ्या वीर योद्धांची खरं तर अनेक साऱ्या गाथा आहेत. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्व विष्णू वंदिता शहा सुनस्वी वशेष मुद्रा भद्राय राजते. शहाजी राजांनी ही शिवमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लिहिली, कारण 16 वर्षामध्ये पराक्रम बघून छत्रपती शिवाजी महाराजांची विजयाची गाथा ही इतिहासामध्ये नोंदवली जावी. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे क्रीडांगण, अर्थातच महाराष्ट्राचं हे खरं तर भिवंडी शहर, भिवंडी शहरातलं हे बापगाव क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यामध्ये चालू असलेला क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा म्हणजे सरपंच उपसरपंच चषक मीर 11 बापगावच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सेमीफायनल तुम्हाला त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आधी आपण पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये या अनेक साऱ्या क्रीडांगणावरती अशाच साऱ्या या अनेक साऱ्या टीम्समध्ये लढत झालेली आहे. परंतु ही लढत जर आपण पाहिली तर कसोटीची आहे आणि त्या कसोटीच्या मॅचला या ठिकाणी झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला गेला सागरच्या माध्यमातून. मयूरच्या विरोधातली ही पहिली सिंगल बनली आहे. 3 ओव्हरचा सामना, मेगा फायनलचा हा कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर छोटी छोटी युद्धे आता संपली गेलेली आहेत. आता द्वंद्व युद्धाला म्हणजेच महायुद्धाला या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे. महायुद्ध तुम्ही 2 टीममध्ये बघत आहात. बालगोपाल सोनारेपाडा त्यांच्या विरोधात गावदेवी पिसे संघाने नुकताच जय हिंद देवरुंग टीमचा पराभव केला. त्या पराभवामध्ये त्यांना आनंदाचे क्षण तुम्ही बघत असताना आणि सोसत असताना बघितले. परंतु त्यांच्या समोर सोनारेपाडा समोर खेळतात. फोर्सेबल फटका, जास्त पॉवर नव्हती. टी शर्ट वरती 0-3 हा आकडा खरं तर नोंदवला गेलाय त्या खेळाडूने. तो खेळाडू होता पिसे टीमच्या माध्यमातून डीप मध्ये लॉंग ऑफला घेतली गेलेली सिंगल. दोन्ही खेळाडूंचा अकाउंट आता या ठिकाणी ओपन झालेला आहे. दोन्ही टीम्सना आता खरं तर एक तरी ट्रॉफीसाठी पात्रतेचे आहेतच. परंतु कोणतीही स्पर्धा म्हणती गेली ना तरी त्या कोणत्याही स्पर्धेमध्ये पहिल्या नंबरचं पारितोषिक कोणाला मिळालं त्याची चर्चा जास्त होते. त्यासाठी त्या स्टेजवरती पोहोचण्यासाठी ही लढत सुरू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल, इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक, कव्हर पॉइंटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधला इनिंग मधला हा पहिला 4. सुंदर फटका, सुंदर एफर्ट्स ला जवाब होते. बॅकफुटला खरं तर ढकलण्याचं काम सुरुवातीपासून करण्याचा मनसुबा या ठिकाणी दाखवला बॅट्समनने. स्वतःचा इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक चेक केला, बॉल लेन चेक केली, थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर लगेचच तो मूव्ह झाला, बॅटला क्रॉस केली आणि डिपिश कव्हर पॉइंटला हा पहिला चौकार या ठिकाणी क्रॉस करत असताना बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 6 आणि बॉलरच्या टी शर्ट वरती सुद्धा आकडा 6 आहे. स्वीप करण्याचा अंदाज, वॉड शॉट, सुंदर फटका, फिल्डर आहेत अडवण्याचा प्रयत्न. सुरुवातीला असं वाटलं की उडी घेतली तर बॉल अडेल, परंतु त्याच्या दोन्ही पायांचा मधोमधनं हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीपचा अंदाज, चौकार. रिप्ले समोर फ्रंट लेग आणला, बॅट फक्त आडवी केली. स्वीपचा अंदाज लोवर फुल टॉस बॉल वरती नेहमी चांगलाच राहतो. अनुमान चांगला होता, माइंड शार्प होता, शार्प माइंडेड हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. जिथे धावा आपण बघितल्या गेल्या 4 लागोपाठचा दुसरा चौकार विरोधात मयूरच्या आलाय सागरचा. हा थांग भरलेला सागर आता बॅटिंग चांगली करतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवा मध्ये, फिल्डर पासून थोडेसे दूर वरती आहेत. फिल्डर त्या ठिकाणी दूर होते. नॉस्ट्राइक वरती फेकी केली, विकेटची संधी आणि विकेट मिळेल.
लिमिटेड ओव्हरमध्ये असाच क्रिकेट तुम्हाला रॅपिडली खेळावा लागतो. तोच दुसरी धावसंख्येचा प्रयत्न करत असताना सतीश बाद लागणारा झटका पहिला. मोठा खेळाडू आहे, त्याचं बाद होणं म्हटलं गेलं तर थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. कारण सतीश हरडची चर्चा ही नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होतच राहिली आहे. जरूर तुम्ही बॉलिंग अटॅक टीम सोनाली पाड्याच्या माध्यमातून चांगलाच बघितलाय. कारण सुरुवातीला सागर, सतीश, साहिल हे फ्रंटलाईन बॅट्समन येत असतात. बॉलिंगच्या माध्यमातून आम्ही नेहमी सांगत असतो मयूर, ओमकार, आशिष आणि अशोक हे 4 बॉलर या टीमकडे आहेत. परंतु सतीश हरडचं बाद होणं म्हटलं गेलं तर थोडीशी चिंताच आहे. कारण फ्रंटलाईन बॅट्समन पैकी अटॅकर बॅट्समन म्हणून त्याची वर्णिंग लागते. परंतु एक मिसकम्युनिकेशन, चुकीचा कॉल, जिथे 2चा प्रयत्न केला, परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर. फिल्डरने चांगली फिल्डिंग केली आणि आता 3ऱ्या क्रमांकावरती आलाय साहिल. मैदानाच्या आतमध्ये सागर सेट झालाय. सागरलाही माहिती आहे की 3 ओव्हरची मॅच, 18 बॉल आपल्याकडे मिळतील. प्रत्येक बॉलवरती अटॅक करूच. एखादा असा सेफ बॉल येईल जिथे आपल्याला थोडासा सन्मान सुद्धा द्यावा लागेल या मॅच मध्ये. रिव्हर्स खेळल्यात, पुन्हा एकदा अटेम्प्ट झालाय सक्सेसफुल. 3 फिल्डर, एका फिल्डरने हात पुढे केला, पण तो टप्पा पडल्यानंतर या क्रीडांगणावरती बॉल तुम्ही थांबवू शकत नाही आणि बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. या ओव्हर मधला हा चौकार नंबर 3. अशा प्रकारे षटक संपलं. हे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 15. जिथे बॅटिंग करतो संघ बाळगोपाल सोनाले पाडा. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. स्वतःसाठी सेट होताना दुसऱ्यांदा तुम्ही पाहिलं गेलं हे चांगलं प्रत्युत्तर. आणि या बॅट्समनसाठी, या खरं तर फटक्यासाठी ना, तुमच्याकडे स्पेशालिटी कसली पाहिजे तर तुमच्या फुटवर्कचा वापर, तुमचं पद्धतालित्य चांगलं पाहिजे. त्यानंतर तुमची नजर चांगली पाहिजे. आणि त्याहून खरं तर याहून सुंदर जर तुम्हाला फटके खेळायचे असतील ना, तर त्याला एकमेव क्रिकेटमध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागतो, तो म्हणजे सरावाला. कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही जेव्हा सराव कराल ना, तेव्हा सरावाच्या माध्यमातून तुम्ही असे स्ट्रोक खेळू शकता. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं काय संघर्ष राहिला टीम पीसीचा. त्यांनाही माहिती आहे की जय हिंद देवरुंग टीमचे खेळाडू व्यावसायिक आहेत, त्याच्यामुळे त्यांना सरावासाठी जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे नक्कीच त्यांचा सरावाचा अभावही तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु पीसी संघाने जरूर जय हिंद देवरुंग टीम समोर जी फाईट बॅक दिली ना, ती उल्लेखनीय होती. परंतु त्यांच्या समोर कोण आहे तर संघ बालगोपाल सोनाले पाडा, ज्यांची बॉलिंग घातक, ज्यांच्या बॅटिंग मध्ये सतीश हरड नेहमी बरसलाय. परंतु तो बाद झाल्यानंतर साहिल जरूर मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु तो आता असेल स्ट्रायकिंग एंड वरती. टीमची धावसंख्या 15 आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय मानव. पहिला बॉल साहिलने सोडून दिलाय, अनुमान चुकला. आम्ही इथूनही सांगू शकतो की ऑफस्टंपच्या खूपच आतमध्ये होता चेंडू, लेफ्ट का गेला याचा प्रश्न विचारावा लागेल साहिलला. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टींना काहीच अर्थ नसतो. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट सध्या तरी पहिल्याच बॉलवरती घातक ठरत असताना मानवचा फलंदाज साहिलला लेंथ वरती आता सोडलाय बॉल, परंतु तो जाईल ऑफस्टंपच्या बाहेर. अंपायर सांगताच रमेश म्हात्रे सर, दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये राज ठाकरे सर. 3 अंपायरने खरं तर खूप चांगल्या प्रकारे मेहनत केली आहे. आपण त्यांचे खरं तर कौतुक करू. एका बाजूला माझ्या जोडीला साथ देत असलेले योगेश पाटील सर, नेहमी ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांनी आम्हाला खूप चांगली साथ दिली आहे. ऑफस्टंपवरती बॉल होता, पुन्हा एकदा टाकावा लागेल हा बॉल. 2 व्हाईट बॉल, हे असे व्हाईट बॉलचे रेशो असतात ना, ते रेशो तुम्हाला कमी करायचे असतात. कारण एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावाही जातात, मग दबावही वाढत जातो. सेकंड इनिंगमध्ये त्याच धावा आपल्याला बनवाव्या लागतात आणि कधी कधी एका धावेने खरं तर संघ जेव्हा हरतो ना, तेव्हाच या व्हाईट बॉलचा इम्पॅक्ट पडला असं आपण म्हणत असतो. त्याच्यामुळे हा इम्पॅक्ट सेकंड इनिंगमध्ये नको पाडावा, त्यासाठी आता हा रेशो कुठेतरी कमी करावा लागेल. या 2 व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 17. शफल झाले, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरला कॉन्फिडंट आहे की त्याच्या हातामध्ये कॅच येईल. कॉन्फिडंटली कॅच साईल होतोय, बाद लागणारा झटका दुसरा. 17 वरती खतरा. 17 वरती 2 गडी बाद झाले. खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. हा पहा ऍक्शन रिप्ले, बॉल हवेमध्ये होता. साहिल सध्या तरी हतबल झालाय, कारण साहिलला मोठे स्ट्रोक खेळायचे होते, परंतु साहिलचा फटका कुठेतरी त्याला डगआउट मध्ये जाण्यास कारणीभूत ठरला.
याच्या अगोदर बाद झाला सतीश शरट सागर मैदानाच्या आतमध्ये 14 वरती आतापर्यंत खेळतोय. प्रत्येक बॉल ना या खेळपट्टीवरती ऑफसमवरती जेव्हा जेव्हा पडल्यात ना तेव्हा तेव्हा जास्त करून विकेटच मिळाली आहे. कारण सिमेंट विकेट आणि सिमेंट विकेटवरती 70-70 किंवा कॅप्टन किंवा निवियाचा बॉल असले ना तर ऑफस्टमवरती वेगाने पडल्यानंतर ते स्किट होतात आणि खाली राहतात. आणि जी कॅच आउटच्या स्वरूपाने विकेट जास्तीत जास्त आली आहेत ना त्या याच कारणास्तव आली आहेत. त्यामुळे ऑफस्टमवरती बॉल टाकला खेळण्याचा प्रयत्न. जरूर त्याचे 2 वाईट गेले तरी त्यांना माहिती आहे की एकाग्रता ऑफस्टमवरती ठेवली तर कदाचित सफलता मिळू शकते. अशोक तरे मैदानाच्या आतमध्ये गेलाय क्रमांक 4 वर. ओव्हर द विकेट स्वीप करायचा होता. ऑन साईडला फक्त दिशा दिले. डीपमध्ये फिल्डर आहेत त्याच्यामुळे सांगतात त्या ठिकाणी बॅट्समन अशोक सागरला की ॲक्युरेटली फिल्डरच्या हातामध्ये आलाय. जजमेंट असतं प्रत्येक गोष्टीचं. खरं तर या जजमेंटला चांगला तुम्हाला मानवचा माइंड पाहायला मिळाला. कारण जजमेंट त्याला होता की बॉल आपल्या आव्हाक्या बाहेर आहे. त्याने पायानं उसळी दिली आणि बॉलला अडवलं गेलं त्याने. खरं तर मेकादाने सुद्धा त्याच्या खांद्यावरती हात मारले की चांगला बॉल अडवलाय. टीम पुढे जात असताना 18 आकड्यावरती धावफलक. आउट द विकेट. यावेळेला सॉफ्टने ढकलत असताना बॉल काहीसा वेमध्ये होता. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. या सिंगलने धावफलक आता पुढे जात असताना 2 वाईट वगळताना या ओव्हरमध्ये चांगला कंट्रोल केलाय धावफलक. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 3 चौकार होते जे विरोधात आले. मयूरच्या त्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण फक्त 4च धावा बघत आहात. 4 बॉल फेकल्यात फक्त 4 धावा. अजून या ओव्हरमधले 2 चेंडू उर्वरित आहेत. ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. सेवाग स्टाईलने फटका खेळायचा होता अप्पर कटचा परंतु ते जमलं नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा हार्डलेत वरून टॉस झाला चेंडू. त्या अनुमानाने बॉडीला स्ट्रेच करून सुद्धा बॅट व्यवस्थित फिरून सुद्धा बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाही आणि अशोक तरेला या ठिकाणी बीट करत असताना मानव. अजूनही 7 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. 7 बॉल नंतर तुम्हाला समजेल की या मॅच मध्ये नेमकं टार्गेट कितीचं राहील. शेवटचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चाललाय बॉल. सिंगल तर जरूर मिळेल. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी चालवला गेलाय. फिल्डरची यामध्ये काहीच चुकी नव्हती कारण बॉल त्या ठिकाणी आउटफील्डच्या माध्यमातून थोडासा उसळी देताना तुम्हाला पाहायला मिळाला. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 15 दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिल्या तर धावा खर्च झाल्या 6. अशा प्रकारे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बाल गोपाल सोनाले पाडा. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. सर्व खरं तर प्रेक्षकांचा आपण आभार व्यक्त करू. आतापर्यंत आपण पाहिले गेले तर आजच्या दिवसामध्ये व्ह्यूअर्सची संख्या जर तुम्ही बघितली गेली तर आजच्या दिवसामध्ये 18,865 खरं तर जणांनी ह्या मॅचचा आणि या स्पर्धेचा आनंद पूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अजूनही 288 प्रेक्षक आम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या ठिकाणी जुळले गेलेत. त्यांचेही करू आम्ही मनापासून आभार. ही स्पर्धा नव्हे तर या आमने लोणार परिसरामधल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ना तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या. मग ती ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल वा कोणतीही वाहिनी असेल त्या वाहिनीला प्रेम द्या. आणि आतापर्यंत ग्रामीण टेनिस क्रिकेट .inला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून क्रिकेटच्या घडामोडी तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात आधी मोबाईल फोनवरती येतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये बनल्या धावा 21. आता शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल केला गेलाय पियुषला. नेहमी देत ओव्हर पियुषच्या हातामध्ये पीसेस संघ ठेवतो. याही खरं तर मॅचमध्ये पियुषला लवकर न आणता देत ओव्हरलाच ठेवला गेला आणि पियुषची कामगिरी बघितली तर 3ऱ्या 4थ्या क्रमांकावरती तो बॅटिंगलाही येत असो. त्याची बॅटिंग ऑर्डर 2 पियुष या टीमकडे. हा बॉलर पियुष वेगळा बॅट्समन पियुष वेगळा. यावेळेला लेग स्टंपवरती खेळण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंपवरची लाईन मिस केली गेली. विकेट कीपर बीट फाईन लेग बीट थर्ड मॅन बीट आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर म्हणजेच व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती मिळतात धावा 4. एकंदरीत हा पंजा.
सभापती सन्माननीय नामदेव पाटील यांचे सुपुत्र त्यांच्या सर्व ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत आदरणीय युवा उद्योजक विवेक शेठ पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे कारण त्यांचा संघ आज पाहिला तर या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे आणि त्यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तुमचं सरपंच उपसरपंच चेष्टामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम 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 सन्माननीय विवेक शेठ पाटील। लेग बायच्या रूपाने या 3 धावा आल्यात। याच्या अगोदर व्हाईट बॉलवरती चौकार आला होता, आता लेग बायच्या स्वरूपाने आल्या धावा 3। असंच आपण म्हणू शकतो की या 7 धावा महत्वाच्या जोडल्या जातील टीम्स बालगोपाल सोनाले पाड्याच्या खात्यामध्ये। धावफलक आता 29 वरती आलाय। शेवटच्या ओव्हर मध्ये ना पियुषला तुम्ही आजच्या दिवसामध्ये मागडं ठरतानाच बघितलं। चेक त्यांच्या समेत पाहू शकाल सन्माननीय अनंताजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे आणि आमचे सन्माननीय बाळरामजी जोशी हे खानवलचे समाजसेवक आहेत त्यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे। त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। ओ टू कॉम्बॉक्स विनंती आहे या मान्यवरांना की मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या कारण हे व्यासपीठ नेहमी मान्यवरांसाठी व्याकुळ राहिलं। ज्याप्रमाणे आपण चातक पक्षी बघत असतो जो पहिल्या पावसाची वाट पाहत असतो, तो पाऊस जसा तो प्राशनन करतो तशा प्रकारे त्याच्या मनाला जी शांती वाटते ना तसा हा व्यासपीठ आमचा व्याकुल आहे। त्याच्यामुळे या मान्यवरांना विनंती करेन, खरं तर अलाउन्स केलेलेच मान्यवर नाही तर या विभागातले कोणतेही ज्येष्ठ वरिष्ठ मग ते कोणत्याही गावचे असो कोणत्याही गावाला सपोर्ट करण्यासाठी आलेले मान्यवर असो या मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या। राऊंड द विकेटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न। सागर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना धावा वाढवण्याचा प्रयत्न करतो। स्ट्रायकिंग फेकी ॲक्युरेट आली आहे परंतु त्या फेकीवरती फलंदाज बाद आहे की नाही प्रश्न विचारला गेला अंपायर्सला, परंतु अंपायर सांगतायत की सेफ आहे बॅट्समन। काय रनिंग होती आपल्या टीमसाठी, आपल्याला लढायचंय, आपल्या टीमला वाचवायचंय। टीमच्या माध्यमातून आपण ओपनिंगला का गेलो तर आपल्याकडे ती क्षमता आहे म्हणून त्या अनुमानाने अगदी आपण पाहिलं गेलं तर सागर जीवाच्या आकांताने पळत होता। सागरने बनवलेल्या गेल्या या 2 धावा, या 2 धाव्याने टीमची धावसंख्या 32। मागच्या मॅचचं टार्गेट तुम्ही पाहिलं ना तर 41 धावसंख्या मागे 3 ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या, परंतु पीसी संघाने त्या धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या जय हिंद देवरुंग समोर। आताही तशाच पद्धतीने त्यांची बॉलिंग सुरू आहे। वाईटचा जो चौकार गेला ना तो चौकार गेला नसता ना पियुषच्या ओव्हरमध्ये तर कुठेतरी हा धावफलक जो वाढलेला आहे तो वाढलेला धावफलक तुम्हाला कमी पाहायला मिळाला असता। आता फील्ड पोझिशन मध्ये केले जाते चेंजेस। सागर स्ट्रायकिंग इन वरती आहे। सागरसाठी ट्रॅप रचले जातात। ऑफ साइडला 2 फिल्डर डीप मध्ये, एक स्वीपर कव्हरला, एक फिल्डर तुम्हाला लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच लॉंग ऑन, एक फिल्डर मिड विकेटला आणि एक फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय। उजव्या हाताचा खेळाडू आहे त्याच्यामुळे फिल्डिंग पोझिशन या ठिकाणी चेंज या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय बॉलर। नेक्स्ट बॉल सागरसाठी हापाम पूल केला, फिल्डर त्या ठिकाणी टप्पा पडलाय, आला फिल्डरच्या हातामध्ये। आमचा एक छोटा प्रेक्षक त्या ठिकाणी बॅकअप साठी होता जेणेकरून बाउंड्रीच्या बाहेर जर बॉल गेला तर त्या छोट्या प्रेक्षकाने तो बॉल आणला असता परंतु त्याच्यापर्यंत वेल येऊ दिली नाही। फिल्डरने तो बॉल अडवला, त्या बॉलवरती मिळाला धावा 2। आतापर्यंत चेंडू फेकून झाला 4 मध्ये खर्च केलात त्या म्हणजेच गोलंदाज पियुषने धावा 13। अजूनही 2 बॉलचा खेळ उर्वरित आहे आणि टीमची धावसंख्या आहे 34। सागरचा मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपर बीट झाल्यात। स्पर्श कोणत्याही प्रकारचा झाला नाही बॉलचा, अर्थात टी शर्टला ट्रॅकला कधी कधी स्पर्श होत असतो जेव्हा क्लोज लेग स्टंप वरून बॉल जातो तेव्हा, परंतु इथे कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये। अंपायर्सने लगेच सांगितलं की व्हाईट बॉल, टीम पोहोचते 35 वरती। अजूनही 2 बॉल या ओव्हर मधले फेकणे बाकी आहेत। लेंथ बॉल होता, मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु या ओव्हर मधला 3रा बॉल वाईड आला। पहिला वाईट बॉल ही अशाच प्रकारे लेग स्टंप वरूनच गेला, तिथे विकेट किपरांनी फाईन लेग बीट झाले। सागरसाठी जे ट्रॅप रचलं होतं त्या ट्रॅपला बघून खरं तर बॉलिंग पियुषला करायची, कारण त्याच्यासाठी ट्रॅप कोणतं आहे तर मिड विकेट, स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर ऑफ साइडला एक कव्हरच्या दरम्यान आणि डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे। मग ती फिल्डिंग पोझिशन बघून पियुषला बॉल टाकावे लागतात। खरं तर ॲज अ बॉलर ना आपल्याला फिल्डिंग पोझिशन बघूनच बॉल टाकावे लागतात। त्याच्यामुळे मग कोणता फिल्डर कुठे ॲक्युरेटली कोणत्या झोनमध्ये जास्त फिल्डर आहेत, कुठे बॉल टाकल्यानंतर आपल्याला विकेट मिळू शकते, या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये आपल्याला आणाव्या लागतात, तेव्हाच आपण बॉलर हे अष्टपैलू होत असतो। या वेळेला फिरवला गेला बॉल, वलवला गेला, आता टप्पा चांगला आहे, कंट्रोल केला गेला, स्वतःला सावरलं गेलं,
त्याचा जो डायव्हर्ट माइंड झाला होता त्या माइंड डायव्हर्टला थोडंसं थांबवलं. शार्प माइंडेडने त्यालाही माहिती आहे की पद्धताली त्याचा वापर सागर जास्त करतो. त्याच्यासमोर थोडासा हलकासा ऑफस्टम वरून बॉल जर वळवला तर सफलता मिळू शकते आणि तेच केलं. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल खुलवट टप्प्याचा. आणि हीच तर आपण चर्चा करत होतो की ॲज अ बॉलर जेव्हा आपण असतो ना तेव्हा आपण फिल्डिंग पोझिशन पाहायला हवी. तिसरीचा अटेम्प्ट या ठिकाणी केला गेला आणि कदाचित 3 धावा होतील कंप्लीट. प्रश्न होता की होतील कंप्लीट परंतु नाही झाला. अशोक पोहोचू शकला नाही. अशा प्रकारे ह्या बॉलवरती 2च धावा मिळाल्या. 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना धावा 38 टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेला आहे. बालगोपाल सोनालेपाड्याच्या माध्यमातून संघ गावदेवी पीसी समोर. निश्चितपणे आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत तर आपण पुन्हा व्यासपीठाकडे जाणार आहोत. काही सन्मान आहेत व्यासपीठावरती आपण ते सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करूया. चला आयोजक मेंबर प्लीज कुठे असाल तर आपण लक्ष केंद्रित करा. पाहू शकाल या ठिकाणी कांडवलगावचे युवा उद्योजक त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत आणि माजी सभापती नामदेव पाटील यांचे सुपुत्र विवेकजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. मी बारामजी मेहर यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करणार आहोत. एनके स्पोर्ट खानवल संघ सुद्धा या सीझन मध्ये चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत एक स्पर्धा त्यांनी जिंकली. एका स्पर्धेवरती त्यांनी रनरअप ट्रॉफी सुद्धा प्राप्त केली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी लकी ड्रॉच्या वतीनं थेट फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि पाहू शकाल त्या संघाचे पुरस्कर्ते विवेकजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. बालरामजी बेहर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. तदनंतर त्यांच्या सहकार्य पाहू शकाल खानवलचे समाजसेवक अनंताजी पाटील आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. मी पुन्हा बालरामजी मेहर यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते अनंताजी पाटील या आपण पुढे या. तुमचा सन्मान इथे या संपन्न केला जाणार आहे. खांडवलचे समाजसेवक आहेत. प्रत्येक पाहुण्यांना मिळवणाऱ्या स्पर्धेच्या वतीनं योग्य तो मान आपण देत आहोत. योग्य तो सन्मान देत आहोत. हीच ओळख राहिली या स्पर्धेची. आणि आज आपण अंतिम स्टेजवरती पोहोचलो आहोत. सरपंच उपसरपंच चषक 2024चा हा महाथरार इथे आपण अनुभवत आहोत. आणि सेमीफायनलचा सामना सध्या रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. सन्मान ज्ञानेश्वरजी पवार आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. या आपण पुढे आपला सन्मान इथे संपन्न केला जाईल. बालरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि बालरामजी मेहर यांची लाडकी ते साडू आहेत. क्या बात आहे. एका मंचावरती साडू. आणि आज तर सुपर संडे आहे. स्पर्धेला आपण आज निरोप सुद्धा देणार आहोत. ही स्पर्धा जिंकेल कोण थोड्या वेळामध्ये नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर सन्माननीय इताडगावचे आपले क्रिकेटचे चाहते सन्माननीय या आपण पाटील काका आपण पुढे यायचं आहे. कारण या विभागामध्ये आम्ही जेव्हा एखादी स्पर्धा करतो तेव्हा मात्र आमचे पाटील काका त्या स्पर्धेमध्ये आवर्जून येत असतात. कारण क्रिकेटची त्यांना ओढ आहे. क्रिकेटची त्यांना खूपच आवड आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. सेमीफायनलची मॅच या मॅच मधून जो विन होईल तो एनके स्पोर्ट्स खांडवल या टीम समोर शेवटची मॅच खेळेल. आताच फायनल खेळेल. सेमीफायनलच्या मॅच मध्ये टार्गेट ठेवलं गेलं 39 धावसंख्येचं. 3 ओव्हरमध्ये हे 39 धावा बनवायचे आहेत. या धावा बनतील की डिफेंड होतील या आवाज ऐकाल तुम्ही या विभागातले भूमिपुत्र अर्थातच मॅम्पम कुकसे योगीजी पाटील यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. धन्यवाद भाग्येश मात्रे. पाहू शकाल दुसऱ्या इनिंगला मात्र ते सुरुवात झाली. लक्ष पाहिलं आपण तर या ठिकाणी 39 धावांचा पाठला करत असताना गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघ पाहू शकाल विनयच्या बॅटमधून जबरदस्त फटका. अगदी स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन कडे कुठला फिल्डर नाही आणि अगदी सरळ चेंडू त्याला आमच्या साइड स्क्रीनच्या समोर जाऊन धडकतोय. मिळतील एकूण 4 धावा. सोनालगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय भालचंद्रजी तरे साहेबांच्या वतीनं बालगोपाल सोनालापाडा संघाला
शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद भालचंद्रजी तरी साहेब, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि हा रिप्ले मध्ये पहा, अगदी गोलंदाजा डोक्यावर चेंडू मात्र त्या ठिकाणी काढला गेला आणि सर्वात सुरक्षित जागा म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे आणि तोच क्षेत्र निवडला विनय पाटीलनं आणि चौकार वसूल केला. विनय पाटीलच्या सोबतीला पाहू शकाल विजय पाटील आहेत. विजयनं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव जोडली होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अगदी मयूरच्या आगे चौकार पाहिला आपण. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या. ओ इथे मात्र पहा चेंडू खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी. अशा चेंडूवरती नक्कीच कुठलाही फलंदाज मात्र मोठा फटका खेळू शकत नाहीये. जर तुम्हाला जर ही लेंथ ओळखता आली तरच तुम्ही या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकता, अन्यथा मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक तुम्ही फॉरवर्ड करू शकत नाही. अशा प्रकारची स्थिती तिथे मात्र आपल्याला घडताना पाहायला मिळाली. प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज मयूर तरे विकेट टेकर आहे, जबरदस्त एक्सप्रेस त्याच्याकडे आहे, भरपूर अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकाला मात्र सुरुवात झालेली आहे. ऑन साइडला गिरकी देत असताना पाहू शकाल चेंडू चालला लावून कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सोनीच्या रूपाने दुहेरीचा प्रयत्न होतोय, शेवटच्या क्षणाला नाकारलं गेलं कारण धोका होऊ शकला असता आणि त्यामुळेच एका धावेवरती समाधानी राहिलेले आहेत. मयूरसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. जर सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट जरी पूर्ण केल्या तर गंगाराम वेलेकर आणि प्रदीप पाटील याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. क्या बात आहे. खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र विकेट येऊ शकेल का? मिडॉन आहे, चेंडूच्या खाली पोहोचलाय, पकडलाच येईल. सागीच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद झाला विजय पाटील. विकेट्स प्राप्त केले, जर या चेंडूवरती जर विकेट्स त्यांनी प्राप्त केले तर गंगारामजी वेलेकर आणि प्रदीपजी पाटील हे त्यांचे कट्टर समर्थक आहेत. जिथे जिथे त्यांचा सामना असतो तिथे ते मयूरचा खेळ ते पाहण्यासाठी जात असतात आणि त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण मागची आपण जर आमने लोणार प्रीमियर लीग जर पाहिले तर त्यामध्ये सुद्धा बीबी स्पोर्ट संघाच्या माध्यमातून खेळत असताना मयूर तरेनं कमालीचा खेळ त्याने मात्र प्राप्त केला होता. नवीन फलंदाज साहिल आलाय. 5 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का पीसी संघाला आपण पाहिलं झेलबाच्या स्वरूपात बाद झाला विजय पाटील. कोर्ट विकेट पुन्हा मार्गस्थ होतोय. ऑन साइडला खेचून मारलाय, चेंडू चाललाय कल्याण हायवेच्या दिशेने काऊ कॉर्नरच्या बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय हा सिक्सर. संगीत सादर केला त्याच अनुषंगाने मात्र पाहू शकाल दे घुमा के रिप्ले मध्ये पहा, अगदी चेंडूला स्वंग केला आणि पहा परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि टायमिंग सुद्धा प्रॉपर होताना आपण पाहिलं आणि चेंडू खूपच दूर वरून जाऊन मात्र लँडिंग झाला. एकूण 6 धावा देऊन तो मात्र त्या ठिकाणी चेंडू गेला. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती तो सिक्सर पाहिला मयूर तैरीच्या अगेन्स्ट. तो षटकार मात्र कुठेतरी फलंदाजांमध्ये एक नवीन संजीवनी निर्माण करू शकतो. या भरपूर व्ह्यूअर्स आमच्या सोबत जोडलेले आहेत, भरपूर संघ किनाऱ्याशी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. सर्वांचा आपण करूया ग्रामीण टेनिस थ्रीच्या वतीनं आणि स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि थेट मैदानाच्या अवतीभोवती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकतो जिथे जागा मिळेल तिथे बसून मात्र प्रेक्षक आनंद घेत आहेत. कारण क्रिकेट म्हटलं तर मात्र प्रेक्षक हे क्रिकेटचे प्रमुख घटक असतात आणि त्या सर्वांचा आम्ही इथे स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 12 धावा धावफलकावरती 1 गज विकेट जरूर इथे गमावले, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. पाहू शकाल अगदी चेंज ऑफ पेस फ्लोअर लेंथ होता, जागेवरून केल्याचा प्रयत्न. ओमकारनं षटकाला सुरुवात केली आणि पहिला चेंडू आलाय डॉट. पेशे संघाची ताकद असेल तर ती म्हणजे फलंदाजी आणि सोनाला पडा संघाची ताकद म्हणली तर त्यांची गोलंदाजी. कारण हे त्रिमूर्ती आपण जर पाहिले तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चमकदार बहारदार कामगिरी करत आलेली आहे. मग ओमकार असेल, मयूर असेल, त्यानंतर आशिष असेल, अशोक असेल, अप्रतिम खेळाचा नजरारा त्यांनी या स्पर्धेमध्ये पेश केलाय. आणि त्यापैकी ओमकारला पाहतोय आपण दुसऱ्या षटकाला त्यांनी पाहतो सुरुवात केली. डॉट चेंडू पाला धावसंख्या स्थिर 12 आहे. चाबुक शॉट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय अगदी वाईड लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार.
विनय पाटीलचा आपण जर विचार केला तर मात्र तो बॉटमॅनचा चांगला वापर करतोय. आपण आमने लोणार परिसरामध्ये पाहिलं तर विनय पाटील आणि जर पडगा टेनिस क्रिकेट जर आपण पाहिला तर वापळे संघाचा प्रतीक विषय. दोघांची शैली जर पाहिली तर सेम टू सेम आहे. बॉटमॅन त्याचप्रमाणे ते मात्र वापर करत असतात आणि त्यांचा सुद्धा एकच वैशिष्ट्य असतो की प्रत्येक चेंडूमध्ये मोठा फटकाच खेळायचा आहे आणि त्याच उद्देशाने ते मात्र खेळ करण्याचा प्रयत्न करत असतात. चौकार आले, चौकारात मात्र थोडासा समीकरण मात्र चेंजेस होईल. 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. लक्ष आहे 39 धावांचं आणि आता विजयासाठी इथून 10 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. प्रदीप पाटील सध्या मात्र इथे चाचपडत आहेत कारण ते त्यांचे खूप मोठे फॅन आहेत. सोनाली पाडा संघ आपण जर विचार केला तर मात्र नक्कीच ते खेळाडू आहेत. त्यांचे मात्र खूपच ते सराहना करत असतात, त्यांची प्रशंसा करत असतात. परंतु लाईव्ह समालोचनामध्ये प्लीज आपण जास्त अडथळा निर्माण करू नका ही तुम्हाला विनंती करतोय कारण मॅच खूप महत्वाची आहे. 10 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. जिंकेल कोण, अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल कोण, इथे मात्र पाहू शकाल त्याचा प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज ओमकार वजे सांगतोय हम भी किसी से कम नाही. तुम्ही चौकार मारू शकता तर आम्ही सुद्धा निर्धाव चेंडू हाताळू शकतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी सध्या हा सामना ढोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून खानवल संघाने जरूर अंतिम फेरी गाठली परंतु त्यांच्या विरोधात संघ खेळेल कोणता, पीसीए की सोनाली पाडा, सोनाली पाडा की पीसीए याकडे सर्वांच्या नजरा आता मात्र या ठिकाणी लागलेल्या आहेत. 9 चेंडू शिल्लक आणि पहा 23 ची आवश्यकता. जिकडे तिकडे पाहावा तिकडेच मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षकाचा पाहायला मिळत आहेत आणि या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे स्पर्धा कुठली असू द्या मात्र तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळालेली असते. मात्र पहा प्रथमतः चेंडू बाटला स्पर्श झाला आणि तदनंतर विनयच्या शरीरावरती जाऊन तो चेंडू धडकला गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र एकच धाबेवरती मात्र तो समाधानी राहतोय आणि पंचाने सुद्धा मात्र त्या ठिकाणी पाहणी केली की एक्झॅक्टली आपण फिट आहात हे पाहिलं आणि पाहू शकाल इथे शुभागमन झालेला आहे. पाहुण्यांचं पाहू शकाल सन्माननीय ज्याच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मार्क ऑफ द मॅच साठी जे आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत झालेल्या आहेत युवा उद्योजक आकेशजी वाकडे आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय विशालजी सोरे आणि सुखदेवजी वाकडे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचा आम्ही सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. पहा पाहुण्यांची ही ग्रँड एंट्री सुद्धा दाखवली गेली. म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट सुद्धा पहा जर या मैदानाच्या आतमध्ये एखादी मुंगी जरी चालत असेल तर ती मुंगी सुद्धा शोधण्याची ताकद या वाहिनीकडे आहे आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये त्याकडे सुद्धा मात्र ते चांगलं लक्ष केंद्रित करतायत. आणि प्लीज जो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारासमोर कोणी उभं राहू नका, कोणी गाडी पार्क करू नका कारण येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या मान्यवरांना कुठलाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. फटका चांगला पाहायला मिळतो. वाडिश लॉंगवरती फिल्डर सज्ज आहे. दुहेरीचा प्रयत्न विकेट किपरकडे फेकी झाली आणि पहा रणाच्या वेगाने त्या 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण केल्या गेल्या आणि पाहू शकाल प्रत्येक धाव आता मात्र इथे जोडण्यासाठी घाम घालतायत पीसीए संघाचे फलंदाज आणि पाहता पाहता धाव फलकावरती लक्ष वेधू या 19 धावा लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 7 मध्ये 20 धावांची आवश्यकता. 39 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. तो पाठलाग इथे मात्र पूर्ण होईल की नाही की या धावांचं संरक्षण बालगोपाल सोनाली पाडा संघाच्या वतीनं केलं जाऊ शकेल का याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. भरपूर संख्येने मान्यवर आता मात्र आमच्याकडे येत आहेत कारण ही मानाची सन्मानाची स्पर्धा पाहत आहोत. फुलटॉस होता परंतु इथे मात्र जजमेंट चुकीचा पाहिला आपण कारण स्पर्धा जर पाहिली तर सौभाग्यवती विद्यमान सरपंच भारतीताई बाळराम गोडे या विद्यमान सरपंच आहेत आणि सन्माननीय त्यांचे पती श्री सन्माननीय बाळरामजी गोडे साहेब हे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि एकमेव दाम्पत्य असेल ठाणे जिल्ह्यामध्ये की त्यांची पत्नी सरपंच आहे आणि त्यांचे पहा पतिश्री उपसरपंच आहेत आणि नुकतंच आपण ही अनाउन्स सुरू होती आणि त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे मात्र मान्यवर येत असताना विद्यमान उपसरपंच सन्माननीय बाळरामजी गोडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. ज्यावेळी आपण स्पर्धेचं उद्घाटन 16 संपन्न केला त्यावेळी सुद्धा बाळरामजी गोडे साहेब उपस्थित होते आणि आता मात्र आपण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत आणि पहा लगेचच बाळरामजी गोडे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत. चला खेळाला आपण सुरुवात करूया. खेळ आता मात्र आपण थांबवू नका कारण यानंतर आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुंग बापगावचे देवाशेठ गोडे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम.
सुस्वागतम सुस्वागतम. संपूर्ण आज घोडे परिवार आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. समीकरण 6 चेंडू शिल्लक 20 ची आवश्यकता आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आशिष. आणि पाहूया आशिष आता मात्र कशा रीतीने कोशिश करेल या 20 धावा वाचवण्यासाठी. कारण आतापर्यंत आपण आशिषचा खेळ पाहिला तर सर्वाधिक विकेट्स आशिषच्या नावावरती राहिलेल्या आहेत. आतापर्यंत 7 फलंदाज त्याने या स्पर्धेमध्ये बाद केलेले आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स राहिलेला आहे आशिषचा. आणि पाहू शकाल या महत्वाच्या सामन्यामध्ये कशा रीतीने तो खेळ, कशा रीतीने ती गोलंदाजी इथे मात्र हाताळण्याचा प्रयत्न करेल. जांभूळपाडा गावचे सन्माननीय गणेशजी सुतार यांचा सुद्धा इथे शुभागमन झालेला आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठावरती या स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आशिष मार्गस्थ होतोय. समोर आहे विनय पाटील. पहिल्या चेंडूवरती चाबूक शॉट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. विनय पाटील खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत विजयाच्या आशा ज्या पल्लवीत राहणार आहेत पिसेकरांच्या. आणि जर विनय पाटीलची जर विकेट प्राप्त केली सोनालीपाडा संघाने तर मात्र या मॅच वरती पूर्णपणे वर्चस्व आपल्याला कदाचित सोनालीपाडा संघाचा पाहायला मिळू शकेल. हा रिप्ले पहा. पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावरती पुलचा अंदाज. आणि पहा चेंडू अगदी आमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या दिशेने मात्र या ठिकाणी चेंडू मात्र लँडिंग झाला. सन्माननीय सोनालीपाडा संघासाठी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सन्मानित सुखदेवजी वाकडे याचकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. बक्षिसांचा वर्षाव, खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्याचा मात्र प्रयत्न करतात आमचे सर्व मान्यवर मंडळी. परंतु हा सामना जिंकेल कोल 5 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. कारण जो संघ जिंकणार आहे तो मात्र संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. आणि त्यासाठी मात्र ही धडपड सुरू आहे. एका बाजूला सोनालीपाडा संघ पहा भरपूर प्रयत्न करतायत, वेगवेगळे प्रयोग करतायत. आणि दुसरीकडे पहा विनय पाटील जेवढा स्ट्रायकिंग एंडला असेल त्याचा मात्र तो फायदा जरूर उचलण्याचा प्रयत्न करू शकतोय का, हा प्रश्न आता निर्माण झालाय. 5 चेंडू शिल्लक विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. हो अजून एक चाबूक शॉट. लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत, त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. AK-47 टू 6 रन. सहा मध्ये 8 ची आवश्यकता. परंतु पंचांच्या माध्यमातून इथे मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाला आता मात्र वॉर्न केला जातोय की आपण त्वरित शस्त्रचे सजवायचं आहे. कारण यानंतर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. कारण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की महाराष्ट्र होता कुठे आणि महाराष्ट्र आला कुठे. या सर्व गोष्टीचा आता मात्र या ठिकाणी विचार केला जाऊ शकेल. याच म्हणतात क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 20 ची आवश्यकता होती. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी 70% मात्र सामना जर पाहिला तर सोनालीपाडा संघाने बाजूने झुकलेला आहे आणि 30% फक्त सामना जर पाहिला तर पिशे संघाने बाजूने होता. परंतु आता मात्र पहा 50-50 अवस्थेमध्ये सामना पाहायला मिळतोय. कधी सामना झुकतोय पिशे संघाकडे तर कधी सामना झुकतोय सोनालीपाडा संघाकडे. आणि पहा पर्सेंटेज 50-50 अवस्थेमध्ये हा खेळ सध्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू शिल्लक विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. हो पाहू शकाल थोडासा दूरवरून केल्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. ओ माय गॉड, एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी पाहू शकाल. धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, फलंदाज झाला रन आउट. परंतु कोण असेल बाद याकडे लक्ष वेधावं लागेल. पंचांनी जर स्वीकृती दिलेली आहे परंतु आय थिंक असं वाटतं की साहिलला मैदान सोडावं लागेल. कारण त्याने तो प्रयत्न केला होता. म्हणजे इथे डॉट चेंडू सुद्धा आलाय, विकेट सुद्धा प्राप्त झाली. आणि समीकरण आता 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता.
आवश्यकता गोलंदाज मार्गस्थ होतो आशिष सामना करेल विनय पाटील हो फटका पाहू शकाल अगदी सरळ बॅट लॉफ केला लॉंग ऑन वरती शतरक्षक आहेत सागी एक धाव जरूर पूर्ण झाली दुहेरी धावेचा पुन्हा प्रयत्न धोका असेल त्या ठिकाणी परंतु सतीशला मात्र निशाणा साधता आला नाहीये आणि त्याच अनुषंगाने 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि आता समीकरण 2 चेंडूवरती 6 धाब्यांची आवश्यकता नवीन फलंदाज आला 4थ्या क्रमांकावरती मानव परंतु मानवला संधी मिळेल का नाही की इथे मात्र एखादा गोल्डन सिक्सर मारून आपल्या संघाला मात्र फायनल मध्ये घेऊन जाईल का विनय पाटील की एखादी गोल्डन डिलिव्हरी इथे मात्र आपल्याला आशिषच्या वतीने पाहायला मिळेल का चला फिल्डिंग लावायची आहे प्लीज तुम्हाला वारंवार मी सूचना आयोजकांच्या वतीने देत आहोत कारण यानंतर आपल्याला एक सामना अजून कव्हर करायचा आहे 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावांची आवश्यकता आहे जबरदस्त मॅच पाहायला मिळत आहे क्रीडा रसिकांना फायनलचे पहिला फायनल बनावं लागेल 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धाव फलकावरती 33 धावा लागलेल्या आहेत तर विनयसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे जर विनय पाटीलला सामना जिंकून दिला तर गंगाराम वेलेकर आणि प्रदीप पाटील कडून 500 रुपयाचं पारितोषिक 2 चेंडू शिल्लक 7ची आवश्यकता सरळ बॅटेल ऑफ केला चेंडू पाहिला तर लॉंग ऑफ आहे लॉंग ऑफ चांगला शतरक्षक मयूरतरच्या वतीने झालं गेलं दुहेरीचा प्रयत्न चुका करतात मैदानाच्या आतमध्ये आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा एक्झॅक्टली वेगाने पूर्ण केलेल्या आहेत 1 चेंडू 4 ची आवश्यकता आहे सामना जिंकेल कोण पीसे की सामना जिंकेल कोण सोनाले पाडा सामना आवडला असेल तर क्रीडा रसिकांना एक विनंती करतोय की या दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या स्पर्धा आहे सरपंच उपसरपंच चषक 2024 आणि पाहू शकाल बारामजी गोडे साहेब सुद्धा मात्र इथून या सामन्याचा आनंद लुटतायत जी त्यांची मेहनत होती या स्पर्धेसाठी जो त्यांनी आशीर्वाद दिला होता आपल्या मुलांना नक्कीच त्याचा मात्र कुठेतरी आता मात्र पूर्णपणे लाभ उचलत असणारे दोन्ही संघ चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज या सूचना वारंवार तुम्ही देण्यासाठी मला भाग पाडू नका कारण आपल्याकडे वेळ आज कमी आहे आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय कारण वेळ कोणाचे थांबणार नाही आणि थांबतही नाही 1 चेंडू शिल्लक विजयासाठी 4 धावांची आवश्यकता जबरदस्त इथे मात्र खेळ सुरू आहे एक गोल्डन चेंडू हाताळेल का गोलंदाज आशिष तो मात्र तिथे कोशिश करेल का की एखादा गोल्डन चौकार इथे मात्र मारून विनय पाटील आपल्या संघाला थेट फायनल मध्ये घेऊन जाईल का हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आणि ज्याला कोणाला हृदयाचा विकार असेल त्यांनी हा चेंडू पाहू नका कारण त्यासाठी काय घडलं तर मात्र आमची आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाही 1 चेंडू 4 ची गरज आहे दोन्ही बाजूने आता टाळ्यांचा गजर होतोय प्रेक्षक टकमक लावून इथे नजरेने मात्र सामना पाहतायत हा चेंडूवरती घडेल काय या चेंडूचा सस्पेन्स काय आहे गोल्डन चौकाराची आवश्यकता ओव्हर द विकेट चाललाय फटका हवेत केलाय शतरक्षक ओमकार वजे चेंडूच्या खाली हा झेल नव्हे तर हा सामना जिंकला टीम सोनाले पाडा संघानं आणि दुसरा संघ ठरलाय सरपंच चषकाच्या माध्यमातून अंतिम फेरी गाठणारा वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच टीम सोनाले पाडा अँड हार्ड लक प्रिन्स 11 पीसे हार्ड लक गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे